मोरया तुझा रे नाद घुमला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये मी निखिल सकपाळ स्वागत करत आहे. आज तुम्हाला एक आठवण आणि एक भारी अशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. गेल्या वर्षी नाद घुमला हा गाणं ह्याच गावी शूट केला. रत्नागिरी तालुका जिल्ह्यामध्ये बोरी गावामध्ये गवालीवाडीमध्ये शूट केला आणि इथे 1 वर्ष झाला त्या गोष्टीला. आणि जो घर ज्या घरामध्ये मी शूट केलेला तो घर तुम्हाला दाखवसं वाटतंय, कारण आता कोकणातील अशी मातीतली घरं आणि ही जुनी घरं तुम्हाला आता 10% पाहायला मिळतील आणि खूप कमी ठिकाणी. आता सगळीकडे बघाल तर तुम्ही चिऱ्याची किंवा पत्रे आलेत, घरात स्लॅब आला आहे किंवा सिमेंट कॉन्क्रीट झालं आहे, पण तो असा घर आहे जो मातीचा आहे, मापांचा आहे आणि घराचा पूर्ण स्ट्रक्चर, किचन, हॉल, देवखोली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या या माझ्यासोबत. खरंच तर भारी आहे आणि त्या घरामध्ये राहायला खूप भारी वाटतंय. म्हणजे आता आपण म्हणतो काय जुना घर, पण त्याच घरात खरा सोना आहे. तो सोन्याचं घर आहे. तो आता 10 वर्षांनी अशी घरं पाहायला सुद्धा मिळणार नाही. अगं इकडं आहे हा तो घर आहे. आता आजूबाजूची घरं बघताय तुम्ही, ही कौलाची घर, हे जे चिऱ्याची आहेत आपली जांबा दगडाची, तो मापांचा आहे. तर कसा केलेला आहे तो दाखवतो. आणि ही व्हिडिओ मुद्दामून करतोय कारण 10-20 वर्षांनी बघू, ज्यावेळेस मापांची घरं नसतील त्यावेळेस तुम्हाला ना या घरांची आठवण येईल. आणि खरंच ही घरंच खूप कमी आहेत अशी. प्रॉपर इकडं अंगण आहे, तुळस आहे. तुळस पण बघा किती छोटी आहे. घरातले आई आणि बाबाच राहतात. ते गेलेत खाली लावणी लावायला. सकाळी मला भेटले, नंतरला आले तर तुम्हाला ओळख करून देतो. मगाशी इथे एक शूट चालू होता. शूटिंगसाठी सुद्धा हा घर वापरला गेलेला आहे. आज सुद्धा एक स्वामींचं एक शूट चालू होता सकाळी, तर येऊन गेले सकाळी. इकडेच होतो मी. कडी वगैरे बघा कशी आहे घराची. प्रॉपर हा लाकडी घर, जुना. आणि इकडच्या खिडक्या, आतमध्ये जायला वारा विरा बघा कसा आहे तो. वाय काय अर्धा हा जेवला? हा हो जेवलो. हा तर शूटिंग चालू होती त्यामुळे जरा घर अस्ताव्यस्त आहे. बघा इकडे सगळा ट्रायपॉडचा वगैरे सामान आहे. हा घराचा एक मेन भाग आहे. आणि ही वटी, आता ही वटी म्हणजे पूर्वीची बसण्याचं ठिकाण. तर बसून मस्त आरामात ही शेणाची जी हे आहे ना, तर आजकाल लहान पोरं पॉट्टी म्हणतात त्याला. मी परवा कुठेतरी एका गावामध्ये होतो, तर ते एक मुंबईतनं पोरगा आलेला, आई होते. तर तो मम्मी शी पॉट्टी ह्यानी केले. तर ते मला थोडं हसायला आलं, पण असो, त्या आजच्या युगातल्या पोरांना पॉट्टी आणि हा शेण याच्यामधला फरक काय समजणार नाही. तर हा शेणातला असा जमीन आणि बसून खूप मस्त वाटतं. हीट जनरेट होते आणि शांत वाटतं. म्हणजे गरमीत असू दे, गरमीत पण थंड, थंडीत पण मस्तपैकी भारी वाटतं. आणि असा सीन आहे. हा ही वटी आहे, भारी आहे ना. हा आरसा इथनं मस्त हे करायचा. माझा नाद घुमलाचा हे आहे ना, तो इथं शूट केलेला. बाहेरून येणार सूर्यप्रकाश बघा, दोन्ही खिडक्यात नाही. हा सगळा आहे. आणि हे तुम्हाला तर माहितीच आहे. आजकाल आता काय झालंय, पत्र्याच्या खोल्या पत्र्याचे झालेत ना, तर सगळी लोखंडाच्या टाकतात. पण हे असं हे हा मधलं भाल आणि ह्या रिप्या, ह्या मधल्या त्याला रिप्या म्हणतो आपण. ह्या रिपा, हे हे जुने आहेत. आणि हे मधलं भाल. आता काय रॉड, आता वेल्डिंगनी कामं होतात. 2चा पाईप लावा, त्या पावनाचा पाईप लावा, सगळ्या गोष्टी आता वेल्डिंग होत चालल्या. पण काय माहिती आहे, पूर्वी कामाला माणसं होती आणि कामाला माणसं आता सुद्धा आहेत. पण आता कसं आहे, आपल्याला सगळं शॉर्टकट पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. हा सगळं इकडे गेलेला बघा, हा भाग आहे. इकडे मीटर आहे. तुम्हाला मेन म्हणजे किचन दाखवतो. आता आजी गेल्या वर्षी मी इथं शूट केला ना, त्यावेळेस आजी बोलले काय असं घर भारी, काय अडचण असते घरात
किंवा घर साधं आहे, बोललो साधाच सोनं आहे, हा घर म्हणजे सोनं आहे खरं तर. या तुम्हाला किचन दाखवतो का बघा. हा किचनचा थोडा हे आहे, कोंबडे तिथं रावणावर आहे मागाशी बघितलेलं तर. आणि हा बघा ह्या सगळ्या इकडं कोंबड्या, हे बघा इथं पण रावणावरच आहे, ह्याच्यात पण एक रावणावर आहे कोंबडी, ह्याच्यात रावणावर आहे. इकडं बघा भात कापणीचा सगळा विलं वगैरे ठेवलेली आहेत, ह्या साईडला विलं ठेवलेली आहेत, या बादल्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या कोंबडीनं घालायला खाना दाणं कसं आहेत ना खाऊ, ह्या जुन्या गोष्टी. आणि हा ह्याच्यात ठेवलेला आहे पहिलं दिवा ठेवायला. किचन दाखवतो, हा किचन. मगाशी मांजर आहे ना ह्याच्यावर होती, ह्याच्यावर फोटो आहे तर दाखवतो तुम्हाला, ह्याच्यावर मांजर होती. आणि आता बघा कशी शेकोटी घेते माव. बैठी आहे थोडा, खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश एवढा भारी वाटतो. फील आहे हा, पण हा गावचा नॅचरल फील आहे. ही ह्याच्यावर कावनी रंगरंगोटी, ना कुठला पेंट ना कुठला ऑइल पेंट, खाली सारवण. आणि ह्या साईडला आहे काव, जेवण केलेलं आहे मस्त. मगाशी पिठला वगैरे आहे बोलत होती जेवायला, पण नाही. त्या साईडला मांडणी. हा बघा ह्या अशा जुन्या गोष्टी आहेत ना, जुन्या घरात पाहायला मिळतील. हा आहे विला, खवनी बोलतो आमच्याकडे, खवनी. सो खवनी खोबरा खाऊन यायला टाऊ टाऊ वाटणं हाटे वगैरे खाऊ शकतो. अशा माल्यावर आहेत बऱ्याच गोष्टी याच्या. मनी मनी बुक्की. दुसरा स्टोरेज बघा इथं, बघा काय काय कशाची गरज नाही स्टोरेज रूमची वगैरे, सगळ्या गोष्टी इथं लावलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी. हा भारी ना. इकडं आता नवीन गॅस वगैरे केलेला आहे. आणि ही हंड बघा पद्धतशीर आहे, पद्धतशीर. हे पण बघा पद्धतशीर इथं लावलेले आहेत. नुसतं खिले ठोकायचं झालं झालं, काय करायचं गरज नाही. आणि हा ह्याला खुटा म्हणतात आमच्याकडं, प्रत्येकाकडं वेगवेगळं म्हणतात. आता खुटा म्हणतात ह्याला. तर हा कपडे वगैरे लटकवायला बरं आहे, अशा पिशव्यावर ठेवायला. इथं ना लाईट लावल्या बघा, इकडं बल्ब बंद आहे, बल्ब बंद आहे तरी सुद्धा बघा सूर्यप्रकाश असा येतोय. कौलांच्या घरांची हीच खासियत असते की असा काचेचा लावायचा, म्हणजे इलेक्ट्रिकचा काय हे नाही. बघा इकडं पण सेम, उजेडाची कसली कमतरता नाही. नाद गुमला गाणं केलेला तो इथंच केलेला. सो हा सगळा असा भारी आहे. देवखोली पण इकडे देवखोली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्व तयार करणारी ही जुनी माणसं होती. आणि दोघंच जण आई बाबाच राहतात तिथं. देवाची मस्त खोली आहे. आता कालू काय लाईट गेली की काय बघायला लागत. गेली लाईट, हाय लाईट आहे. आता गणपती, मागच्या वेळेस गणपती आम्ही शूट केला ना नादगुमल्याचा, तर त्या इथे गणपती ठेवलेला. स्वामी समर्थांचं एक गाणं येते त्याच्यासाठी हे शूट आहे. बाकीचं सामान इकडे ठेवलेलं आहे. ही एक अजून एक आतमध्ये खोली आहे. याची लाईट नाही पण इथं, पण दरवाजा बघा थोडा हे झालाय, पण असा दिसतोय. वरती इकडे या दाखवतो. इकडं अजून एक रूम आहे, सगळा अडगल आहे बघा, असे लटकवलेले आहेत. हा जुना सामान आतमध्ये, हा जबरदस्त. हा मगलीकडनं जाऊ शकतो, येऊ शकतो. ही अशी जुनी घरं आता खरंच कुठं पाहायला मिळत नाही. आईला बघा जुन्या घरांच्या जुन्या कडी त्या पण नाही लावता येत नवीन माणसांना. बाय द वे अजून एक हा माला, मी एक माल्यावरचा सीन घेतलेला. ही शिडी आहे, ह्या शिडीवरनं चढून पोटमाला पण भारी असेल. मग गेल्या वर्षी चढलेलो आम्ही. असं आहे, पोटमाल्यात पण बरंच सामान ठेवतो. तर ह्या अशा जुन्या आठवणी. आणि ह्या आठवणीमध्ये ह्या आठवणी खरंच ह्या जिवंत राहिल्या पाहिजेत. आता काय होईल माहिती आहे, 10-20 वर्षांनी तुम्हाला असं जीवन जगायचं आहे ना, त्यासाठी ह्या अशा गोष्टी आहेत ना आपण करायला लागू. कारण आजकाल बघा शहरात लोक शहरीकरणाला राहून कधी कधी कंटाळतात आणि त्यांना कधी कधी रिलॅक्स व्हायचं असतं आणि त्यांना ह्या गोष्टी आहेत ना खूप भारी वाटतात.
आता गावी राहून ह्या गोष्टी आपल्याला नजरेआड असतात, म्हणजे नजरेत असतात, म्हणजे जो हे ठीक आहे यार मातीचं आहे हे. तो गावात तुम्ही गेलात ना तर आपली माणसं असतात ना, अरे काय आणि पाहुणी कुठली आली ना की हां आई घरी घरी आल्याने काय आमचं गरिबाचं घर आहे, काय घर असा मोडका आहे किंवा मातीचा घर आहे, तुम्हाला राहायला जमल की नाही. त्यांना काळजी वाटते आपली, कारण ते आपण एका चांगल्या ह्याच्यामधून राहून आलेलो असतो किंवा पत्र्याच्या किंवा चांगल्या स्लॅबवाल्या घरामध्ये राहतो. आणि काय काय म्हणजे अशा घरामध्ये राहणारे असतात ना, त्यांना असं आपली काळजी वाटते, की राहतील काय आपल्या घरात, त्यांना कसं वाटेल किंवा त्यांना काय देऊ करायला. तर त्यांना ह्या गोष्टीचं नवल वाटतं. मग पाहुणचार करायला कधी-कधी ते हे होतात. पण कधी-कधी आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी आवडायला लागतात आणि खूप चांगल्या आहेत. हा एक आंबा, ही पडवी आहेत. ह्या जुन्या गोष्टी आहेत आणि ह्या जुन्या गोष्टी टिकवलेल्या आहेत अजूनसुद्धा आणि ह्यापुढे पण टिकवायला हव्यात. पण काय माहिती आहे, जसा वेळ काळ बदलते तशी घरांची रचना बदलत जाते. 1800 परत त्यावेळेस पण जुन्या घरं होती. तेव्हा कौलं पण नव्हती त्यावेळेस. तेव्हा काय होता तर झावल्यांनी वरचा छप्पर असायचा. कौलं आत्ता म्हणजे 50-60 वर्ष झाली कौलं आलेत. ह्या गोष्टी आल्यात. कौलानं मला ह्या गोष्टी इतिहास नाही माहिती, पण 60-70 वर्ष झाली असेल कौले येऊन. सो मला सुद्धा त्या गोष्टी कधी कौल्या त्या गोष्टी जरा वाचायच्यात वगैरे. पण त्याच्या अगोदर तर झावल्या होत्या. मग झावल्या होत्या आणि त्याच्या अगोदर काय असेल? ह्या जसं-जसं वर्ष जसे-जसे साल बदलतात तशा-तशा घरांच्या रचनासुद्धा बदलत चालल्यात. आता सध्या 2025 चालू आहे. तर सध्या स्लॅबची घरं आहेत. 2050ला तर वेगळी घरं असतील. 2000 म्हणजे अजून 100 वर्ष गेली ना, की अजून वेगळी टेक्नॉलॉजीच वेगळी होईल. जशी-जशी माणसाची प्रगती वाढत चालली, तसं-तसं वेगवेगळ्या घरांची रचना होत चाललेली आहे. असो आणि हा बसायला आहे. हा बघा धुरी करायला आहे. मातीचा आहे हा. मातीचा असून तो जड आहे बघा कसला आहे तो. तर तुम्हाला या घरात कोण राहतो? आई बाबा आहेत ते गेलेत शेतावर. मगाशी भेटलं. सकाळी उठलो ना तेव्हा मी होतो इथं राहुलच्या इथं आणि खाली होतं बाबा. खाली नाश्ता आणलेला त्याने, पोहा आणलेलं. मला म्हणलं ये बाबा खा. त्यांनी खाल्लं, नाश्ता वगैरे केलं आणि त्यांनी आणि मला डब्यातनं घेऊन आले. ही गावची सगळी साधीभोळी माणसं आहेत आणि त्यांना अपेक्षा कसली पैशाची वगैरे काहीच नसते. पण त्यांना आपली माणसं लागतात. जी मी आलो ना कधी की ह्या घरात नक्की येतो, कारण आजी वगैरे लय चांगले आहेत. आजी बाबा खूप चांगले आहेत. आणि हा बघा ही पडवी केलेली आहे, झड वगैरे नको मारायला म्हणून. असो, हा या प्लास्टिक तुम्हाला माहिती असेल कशाला आहे. पाऊस आला तर मस्त लावायचा आणि जो शेतावर जायचा. माझा एक सीन आहे बघा नादगुमलाचा, तेव्हा अशीच प्लास्टिक होता, पण तो निळा होता ना, निळा होता. गावठी असाच जाऊ शकतो, असाच जायचा. पाऊस आला की छत्रीची गरज नाही, असला प्लास्टिक घ्यायचा आणि वावरायचा. पाऊस नाही बरा आहे आज, जरा बरं वाटतंय. असो, इकडं काय आहे, इकडं लाकडा ठेवायला वाटतं, फाटी ठेवायला नाही, थोडी अडगळीची खोली आहे, पण बरं आहे. ही अशी जुनी घरं आज मी मुद्दामून ही व्हिडिओ केली, कारण जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्या चॅनलच्या मार्फत हे केलेलं आहे. इकडं फाटी आहे सगळी, चुलीला फाटी लावायला सगळी इकडनं सुकी फाटी काढायची. ह्या गोष्टी आता 10-20 एक वर्षांनी बघा तुम्हाला दिसणारच नाही, क्वचित दिसतील. एक घर असा बनवतील शोसाठी. मग आपण त्या गोष्टी ना ह्या अशा गोष्टींना आपण म्युझियममध्ये बघायला भेटेल आपल्याला. लागला असता आता तुला. म्हणजे आजकाल बघा आपण काही म्युझियममध्ये जातो आणि तिथे जुन्या गोष्टी बघतो. जुन्या गोष्टी ह्या सालातल्या आहेत, मग ह्या कशा वापरल्या जातील ह्या गोष्टीचा तुम्हाला गाईड वगैरे केलं जातं. मग अशा घरं आहेत ना घरांचं म्युझियम करतील काही दिवसांनी. गणपतीपुळ्याला तुम्ही रत्नागिरीच्या इथं जाल, प्राचीन कोकण आहे, तिथेसुद्धा जुनं कोकणातल्या पद्धती आहेत त्यासुद्धा दाखवल्या जातात. मी कधी गेलोही नाही, पण व्हिडिओ बघितले आहेत तिथल्या, तर जुन्या गोष्टी दाखवतात. सो अशी ही जुनी घरं आहेत, ती आता जगतायत लोक. पण काय एक 10-20 वर्षांनी ह्या गोष्टींचा सुद्धा म्युझियम बनेल किंवा ह्या गोष्टी ना बघायला मिळणार नाही. सो अशा आहेत ह्या जुन्या गोष्टी, अशाच टिकून राहाव्यात. तुमच्याकडे सुद्धा जुनी घरं असतील
तर तीच ठेवा आणि तुमच्याकडे म्हणजे तुमचा सुद्धा जुना घर असेल आणि दुसरीकडे जागा असेल एक्स्ट्रा, तर नवीन जागेत नवीन घर बांधा, पण जुना घर ठेवा. तो प्रत्येकाकडे नसतं, प्रत्येकाची चॉईस आहे, आपण काय बोलू शकत नाही. पण जुनं घर ते जुनं घर आहे. माझंसुद्धा गावी आसूदला घर आहे ना, तो कौलाच आहे. अजूनसुद्धा पडत वगैरे का आला आहे नाही. पण ज्यावेळेस नवीन घर बांधायचं असेल त्यावेळेस काही ना काहीतरी बघायला लागणार आहे. कारण शेणाचं घर तो शेणाचं घर असतो बाबा. तोड नाही, त्याला तोड नाही. आजकालच्या पिढीला समजणार नाही, त्यांना ते घाण वाटेल. पण ते ज्यावेळेस आपल्या जुन्या माणसांना त्या गोष्टीची आवड आहे आणि जी माणसं मातीतून जगलेत ना, त्यांना त्या गोष्टीची आवड नक्की असेल. काय बोल आम्ही होय काय बाबा कुठे कपडे धुवतात आपली काय करेल घराची शूटिंग करणार कसं हा वादनात निघता मुंबईला हो आजच आता निघतो. कपडे धुवलो ना कपडे धुवलो ना माझं भाऊ पाहिजे आहे ते त्याचा टावेल आहे का पाताल मी नाही पाताल तुला सांगतो काय खाली याला काय येत नाही तू काय दिलेला असते असं येतो कधी आता येतो काय देतो काय काय नको हो काय नको कधी नाही येत ना असते पण नीट केलेले नाही. कसला पीठ देता नाचण्याचं वाटलं नाट्याने घेतलेला आहे. हो नको मी परत आलो की घेन नको रे बाबा घेत जा मग नको हा गाडी पाठव काय मी याल काय नाही रे बाबा लांब ना तुझं गाव 3-4 तास लागतात मग अहो कशाला एवढा तांदूळ देऊ पाहिजे बघ नको नको हा तांदूळ काय नाही नको ते आणू नको मी आशीर्वाद घ्यायला आलेलो. होय काय मला काय नाही दिलं तरी आशीर्वाद नको नको रे बाबा काय नको वर बोलताव त्याचं सोन्या माझ्या भावात माझ्या लग्नाला याल ना जगला तर येन यात सगळे हो टाला लावायचा नाही आहे. येन रे बाबा येन कॉमेडी कोड राहशील तुझी आम्ही आल्याच्यावर आता वाय एवढा बोलतो सगळं त्यातच पोट भरते रे बाबाने. तर मंडळी बघितलात आजी आजोबा कसले भारी आहेत, लढा लावतात. म्हणजे मी आता इथे 5-6 वेळा तरी आलेलो असेल. हे आपली माणसं असतात, जरी रक्ताची नसली तरी मला आता शब्दात व्यक्त करता नाही येते या गोष्टी. कारण शेवटी आजी आजोबा हे कोणाचे असू दे तो आपला माणूस म्हणून ते हे करतात. म्हणजे आता बघा कसलाही स्वार्थ नाही या गोष्टीचा. जाताना मला बघा काय ना काहीतरी गावच्या वस्तू दिले, नाचणीचा पीठ दिला, ही भेट आहे गावची वस्तू. सो असो ही गावची आहे. म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही या गोष्टीला. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. आता चाललेलं आहे मुंबईला, परतीचा प्रवास आहे. घर मुद्दामून दाखवलं मी की या घराच्या आठवणी अशाच ताज्या राहतील. हा घर असा होता. ह्या सगळ्या 20-25 वर्षानंतरला बघितला ह्या व्हिडिओ तर नक्कीच घर हा कोकणातला अशा प्रकारचा, कोकणातली माणसं अशी नऊवारी साडीतली, म्हातारी माणसं अशी असतात हे दिसेल. सो ही जाताना थोडं इमोशनल व्हायला होतं. पण आपली माणसं हे दिवस पुन्हा येत नाहीत. सो व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत या गोष्टी स्टोअर करून ठेवतो आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठं तर नवीन व्हिडिओ मिळतो. तोपर्यंत टाटा, आंब्याचा भाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.